हॅलो, आज मी इथे अंडा यखनी पुलाव बनवत आहे। तर चवीला मस्त अशी रेसिपी आहे, सिंपल आणि सोपी आहे। त्यासाठी इथे मी 2 चमच धणे, 1.5 चमच सोप, 3 लहान वेलची, 1 लवंग आणि स्टार फूलचे तुकडे घेतले आहे 2, 7 अंडे उकडून घेतलेले आहे, त्याला छिद्र करून घेतलेले आहे बारीक आणि 2 वाट्या तांदूळ 1 तास धुवून ठेवलेले आहे। आणि इथे अंडे तळून घेत आहे मी एका भांड्यामध्ये। बघा, याला मी पूर्ण तळून घेत आहे आणि या भांड्यामध्येच मी इथे कांदे पण मग तळणार आहे। त्यासाठी तेल थोडं जास्तच वापरलेलं आहे मी इथे। तर अंडे तळून झालेले आहे। आता इथे मी तेजपान, दगडी फूल, 2 छोट्या वेलची, मोठ्या वेलची 2, स्टार फूल, जावित्री आणि दालचिनीचा थोडासा तुकडा हे सगळे मसाले घातले आणि इथे मी 4 कांदे कापून घेतलेले होते पातळ, ते घातलेले आहे मी। याला पण छान गोल्डन ब्राउन होऊ द्यायचं आहे। कांद्याचं खूप महत्त्व असते यखनी पुलावामध्ये, त्याच्यामुळे चवीला खूप छान होतात। त्यामुळे मी इथे पूर्ण कांदे गोल्डन ब्राउन करून घेतले, त्यामधलेच अर्धे कांदे काढून घेतलेले आहे मी। आणि इथे 7 ते 8 लांब मिरच्या कापून घेतलेल्या त्या घातल्या। यामध्ये पाणी घातलंय थोडं, कांदे जळावू नये म्हणून, आणि लसूण घातलेला आहे। मिरची आधीच घातली आहे मी, त्याच्यामुळे छान चव येणार थोडी म्हणून, कारण यामध्ये मसाले कोणते जात नाही तिखट वगैरे, त्याच्यामुळे मी आधीच घातलं। इथे जिऱ्याची पूड घातली आणि मसाला जो बारीक करून ठेवला होता आपण आधी तो घातलाय। थोडासा मसाला वरून टाकण्यासाठी ठेवलाय, वाटत असेल तर टाका, नाही तर स्किप केला तरी पण चालेल। इथे मी अर्धा वाटी दही फेटून घेतलाय, ते घातलाय। दह्यामधलं पूर्ण पाणी सुकेपर्यंत याला आपण परतून घेणार आहोत। यामधलं पूर्ण पाणी आटवून टाकायचं आहे। पूर्ण पाणी सुकलेलं आहे, तेल दिसून राहिलेलं आहे। आता यामध्ये मी थोडासा गरम मसाला घातला आहे घरगुती आणि याला परतून घेत आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं। चवीला खूप मस्त अशी रेसिपी आहे। आणि इथे मी 1 तास आधी तांदूळ धुवून ठेवलेले होते। हे कालामुद चिन्नोर तांदूळ आहे, त्याची सेंट पहिलेच असते। इथे मी बासमती राईस वापरलेला नाहीये, जर तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता। मी रेग्युलर यूज मधलेच तांदूळ वापरले। इथे मी पाणी घातलंय थोडं आणि इथे मीठ घातलंय चवीनुसार। याआधी मी मीठ वापरलेलं नव्हतं आणि याला उकळू येऊ द्यायचं आहे। यामधलं पूर्ण पाणी सुकवून घ्यायचं आहे। तांदूळ छान शिजवायचे आहे, त्याच्यामुळे तांदळाला शिजायला खूप वेळ लागत नाही, त्यामुळे यामध्ये असलेलं पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं। याला खूप परतून घेतलेलं नाही आम्ही, कारण तांदूळ तुटू शकतात म्हणून। तांदूळ शिजायला वेळ आहे, पाणी पण आहे तांदळामध्ये, तर याला मी हलकसंच परतत आहे। पाणी पण आटलेलं आहे, थोडंसं पाणी राहिलं आहे खाली। आता इथे मी यावेळेला अंडे लावून देत आहे। इथे बघा, या प्रकारे अंडे ठेवून द्यायचे। त्यावरती कोथिंबीर घातली आहे, पुदिन्याचे पान आहे ते पण घातले आहे मी। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता। आणि तळून घेतलेले कांदे घातले आहे मी, थोडे गार्निशिंगसाठी ठेवलेले आहे मी बाजूला। आणि इथे फूड कलरचा वापर करत आहे, तुमच्याकडे असेल तर वापरा, नाही तर स्किप पण करू शकता, आवश्यकता नाही आहे। आणि यावरती गच्च असं झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे मी। आता उघडून बघत आहे, बघा छान शिजलेला आहे पुलाव। एकदा चेक करून दाखवते मी तुम्हाला शिजला आहे की नाही म्हणून। छान शिजलेला आहे बघा, जास्त वेळ लागत नाही, तांदूळ लवकर शिजते। तरी पण मी याला 10 मिनिटं ठेवलं होतं लो गॅसवरती आणि यखनी पुलाव तयार आहे। तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवते इथे बघा। चवीला खूप मस्त आणि सिंपल रेसिपी आहे। जर तुम्ही कोणतं नॉनव्हेज घरी बनवलं असेल, बिर्याणी बनवायला त्रास येत असेल, तर तुम्ही हा अंडा यखनी पुलाव नक्की ट्राय करू शकता। सिंपल आणि सोपी रेसिपी आहे, लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूप आवडतो। मला पण आधी वाटत होतं कसा बनेल म्हणून, पण बनवला तर सगळ्यांना खूप आवडला आमच्याकडे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे फीडबॅक मला नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय, टेक केअर।